अहो काय झालंय? तुमचे डोळे असे पाणावलेले काय? घरी घरी सगळं नीट आहे ना? आई बऱ्या आहेत ना आपल्या? हा अहो अहो का असं का? काय झालंय? मला सांगा ना प्लीज. विश्वास ठेवणं हा सगळ्यात मोठा गुन्हा आहे हे मला कधीच कोणी का शिकवलं नाही. लहानपणी आईनं शिकवलं नाही, शाळेत मास्तरांनी शिकवलं नाही. एवढी मोठी फसवणूक का केली सगळ्यांनी माझी? अहो काय झालंय मला तुम्ही नेमकं सांगा तरी, म्हणजे मला कळेल ना की. शिकवणारे फसवत गेले की मीच माझी फसवणूक करून घेत राहिलो. जन्मदात्या बापानं आईची फसवणूक केली, तिला रस्त्यावर आणलं. स्वतःच्या डोळ्यांनी मी हे सगळं पाहिलं, पण तरी सुद्धा मी माझा धडा शिकलो नाही. दिवाळीला आईसाठी तोडे करायचे म्हणून रक्त गाळून कमावलेले पैसे मित्राकडे ठेवायला दिले विश्वासानं, पण तो ते पैसे घेऊन पळून गेला. तरी सुद्धा मी माझा धडा शिकलो नाही. धंद्यात लोकांनी फसवलं, पैशाला लुबाडलं, रक्ताच्या नात्याच्या लोकांनी वाटेल तसं खेळवलं. सख्खा भाऊ सुद्धा पाठीत खंजीर खुपसून. नाही, तुमची काहीच चूक नाही. तुम्हा कोणाची याच्यात काहीही चूक नाही, कोणाचीच नाही. मी जर माझा धडा पहिल्या इयत्तेत शिकलो असतो तर तुम्हा कोणावरच तो मला शिकवण्यासाठी हे असं वागण्याची पाळी आली नसते. तुझ्यावरही नाही. मी काय केलंय? काही लोकांचा जन्म हा जखमा खाण्यासाठीच झालेला असतो. ती जखम कोणी आणि कसं देतं हे महत्वाचं उरतच नाही. रक्त वाहत राहिलं पाहिजे. जरा घाव भरतोय असं वाटतं, जरा खपली धरते असं वाटतं, भळबळायचं थांबले असं वाटतं की लगेच देव म्हणतो. असं कसं? करा करा, नवीन वार करा, पुन्हा जखमी होऊ द्या साल्याला. आणि तरी सुद्धा हा निर्लज्ज कोडगा सत्यजित पुन्हा पुन्हा स्वतःला सावरून उभं राहण्याचा प्रयत्न करतो. नाही, तरी सुद्धा या हरामखोराची रग काही चिरत नाही. मग आता याच्यावर एक असा वार करा की हा कमरेतून नाही, मानेतून नाही, मनातून लुळा पांगळा पडला पाहिजे कायमचा. चूक तुझी नाहीये मंजिरी, चूक तुझी नाहीये. देवानं माझं जे विधिलिखित ठरवलं होतं ते लिहून काढण्यासाठी तू फक्त त्याला तुझे हात दिलेस. यापेक्षा जास्त तुझी काहीही चूक नाहीये.